श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 2026मध्ये येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींसाठी हे रक्षाबंधन थोडे जड असू शकते. कारण चंद्रग्रहणाची छाया आणि राहू कालची छाया एकत्र येणे ही राखी बहिणींसाठी थोडी महाग असू शकते. धोकादायक. हे रक्षाबंधन बहिणींसाठी अतिशय काळजीपूर्वक साजरे करण्यास सांगितले गेले आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. 2026मध्ये रक्षाबंधन ऑगस्टमध्ये येते. हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु सूर्यग्रहण, भद्रकालीची छाया आणि राहुकालची छाया अगदी 27 ते 28 ऑगस्टच्या दरम्यान पडत आहे. त्यामुळे राखी कशी बांधायची आणि ती केव्हा बांधायची हे या व्हिडिओमध्ये तपशीलवार सांगितले आहे. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी ही चूक विसरू नये. अन्यथा भावाचा आणि पतीचा जीव धोक्यात येऊ शकतो. 2026मध्ये रक्षाबंधन या दिवशी आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार जरूर कळवा. आम्ही उपायही सुचवतो. सध्या आमच्या वाहिनीवर हा व्हिडिओ पहा. कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण आदराणी चॅनल आणि हर हर महादेवची सदस्यता घ्या. जय श्री महालक्ष्मी लिहा. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी GRH मधून तुमची गरिबी दूर करण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा. तरच तुम्हाला महादेव आणि माता लक्ष्मीची अपार कृपा आणि लाभ मिळेल. तर चला, प्रथम 2026मध्ये रक्षाबंधनाच्या अचूक तारखेबद्दल आणि राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्ताबद्दल बोलूया. त्यानंतर आम्ही पुढील तपास सुरू करू. यासह आपण रक्षाबंधनाच्या दिवशी पूजा आणि राखी बांधण्याच्या पद्धतीचे अनुसरण कसे करावे याबद्दल बोलू. कारण केवळ योग्य मार्गाने केलेली पूजा महादेव स्वीकारतात. आम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व तपशील मिळतात. वर्ष 2026मध्ये शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील भाविक मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करतील. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याची पौर्णिमेची तारीख 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 संपेल. उदय तिथीवर आधारित हा पवित्र सण केवळ 28 ऑगस्ट 2026 रोजी वैध आहे आणि तो साजरा केला जाईल. राखी बांधण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात उत्तम वेळ सकाळी 5:77 ते 9:48 असेल. याशिवाय दुपारी अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:48 असेल. पौर्णिमा तिथी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 संपते. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे सकाळच्या शुभ वेळी रक्षासूत्र बांधणे खूप फलदायी आणि शुभ ठरेल. या काळात जर तुम्ही शांत मनाने महादेव, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली तर तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होते. आता रक्षाबंधनाची प्रामाणिक पूजा आणि राखी बांधण्याची पद्धत काय आहे याबद्दल बोलूया. सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी उठतो. तुमचे घर स्वच्छ करा आणि नंतर अंघोळ इत्यादी सोडून द्या आणि सुंदर स्वच्छ आणि नवीन कपडे घाला. स्नान केल्यानंतर भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करा आणि नंतर आपल्या घराच्या मंदिरात दिवा लावून भगवान शिव, माता पार्वती, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करा. सर्वप्रथम घराच्या मंदिरात भगवान गणेश, भगवान शिव आणि लाडू गोपाळ यांना राखी अर्पण करा. यानंतर पूजेची थाळी तयार करा, ज्यामध्ये रोली, अक्षत, अखंड तांदूळ, चंदन, दिवा, मिठाई, नारळ आणि सुंदर रक्षासूत्र म्हणजेच राखी ठेवावी. राखी बांधताना भावाचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा आणि त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा कापड असावे. एक बहीण तिच्या भावाच्या कपाळावर तिलक लावते. ते लागू करा. नंतर उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. यानंतर भावाचे तोंड गोड करा आणि त्याची आरती करा. भाऊ आपल्या बहिणीच्या पायांना स्पर्श करून किंवा काच अर्पण करून आशीर्वाद मिळवतात आणि क्षमतेनुसार सुंदर भेटवस्तू देतात.
रक्षाबंधनाच्या या महान सणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्रचंड आहे. शास्त्रानुसार हा सण केवळ भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक नाही, तर तो त्रासांपासून एक मोठे संरक्षण देखील आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार देवी लक्ष्मीने तिला वैकुंठात परत आणण्यासाठी भगवान विष्णूकडे वरदान मागितले. या शुभप्रसंगी जो भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे आणि तिच्या आनंदाची काळजी घेण्याचे वचन देतो, त्याला जीवनात अफाट संपत्ती, व्यवसायात वाढ, चांगले आरोग्य आणि सर्व भौतिक आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद मिळतो. आता रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी विसरल्या जाऊ नयेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे काळजीपूर्वक ऐका. रक्षाबंधनाच्या दिवशी तुटलेल्या पादत्राणी किंवा प्लास्टिक आणि अशुद्ध धाग्यांपासून बनवलेली राखी कोणत्याही परिस्थितीत बांधली जाऊ नये, अशी शास्त्रांमध्ये स्पष्ट सूचना आहे. राखीमध्ये अशुभ चिन्हे किंवा काळ्या रंगाचा वापर करू नये. याशिवाय रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी मांस, मद्य, अंडी, लसूण आणि कांदे यांसारखे तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे प्रतिबंधित आणि निषिद्ध आहे. जे या शुभ दिवशी या गोष्टींचे सेवन करतात, तर खरी गरिबी त्यांच्या घरात राहते. या शुभ दिवशी कोणाशीही खोटे बोलणे, जास्त राग बाळगणे, कोणाबद्दलही द्वेष किंवा मत्सर बाळगणे आणि कोणाचीही बदनामी करणे सक्त मनाई आहे. मित्रांनो, शास्त्रानुसार रक्षाबंधनाचा सण हा एक पवित्र सण आहे, जो त्वरित परिणाम देतो. कारण या दिवशी खऱ्या मनाने भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जगातील सर्व भौतिक सुखसोयी आपोआप मिळतात आणि तो सर्व प्रकारचे असाध्य रोग, तीव्र दुःख आणि मानसिक तणाव, दुःख आणि गरिबीपासून कायमचे मुक्त होतो. तसेच रक्षाबंधनाच्या या अत्यंत शुभ दिवशी काही विशेष आणि गुप्त उपाययोजना करून एखाद्या व्यक्तीने त्याच्या बंधनाच्या दिवशी त्याच्या भावाची किंवा बहिणीची नखे कापू नये. तुमचे केस किंवा दाढी कापू नका. या पवित्र दिवशी नखे किंवा केस कापल्याने जन्मकुंडलीतील चंद्र आणि सूर्याचे स्थान कमकुवत होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक जीवनावर आणि मानसिक शांतीवर खूप वाईट परिणाम होतो. आणि अशा चुका सतत केल्याने सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील हळूहळू गरीब आणि कर्जबाजारी होऊ शकते. चला मित्रांनो, आता आपल्याला तिसऱ्या महागाईबद्दल माहिती आहे, जी रक्षाबंधनाच्या या दिवशी तुम्ही विसरू नये. तर मित्रांनो, रक्षाबंधनाच्या या दिवशी तुम्ही तुमचे मन पूर्णपणे शांत आणि अव्यवस्थित ठेवले पाहिजे. या दिवशी कोणावरही रागावू नका, घरात गैरवर्तन करू नका किंवा त्रास देऊ नका आणि तुमच्या बहिणीचा किंवा कोणत्याही महिलेचा अपमान करू नका. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मी यांच्या मंत्रांचा ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नामाचा जप दिवसभर सतत करा, जेणेकरून महादेव आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील. रक्षाबंधनाच्या सणाच्या पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पैलूंचा सखोल अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की हा सण केवळ संरक्षक धाग्याची देवाणघेवाण नसून सनातन परंपरेतील मानवी संवेदना, परस्पर विश्वास आणि सामाजिक सलोख्याचा अमर स्तंभ आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा निसर्ग त्याच्या पूर्ण सौंदर्याने आणि हिरव्यागारपणाने कारंजांमध्ये बहरतो, तेव्हा रक्षाबंधनाचा हा महान सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील नवीन ऊर्जा, अतूट स्नेह आणि गोडवा विरघळण्यासाठी येतो. पौराणिक आणि वैदिक मान्यतांनुसार राखी बांधण्याची ही परंपरा खूप प्राचीन आणि शुभ आहे. धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा देव आणि असुर यांच्यात 12 वर्षे भयंकर युद्ध झाले आणि असुरांचे वजन वाढू लागले, तेव्हा देवांचा राजा इंद्र अत्यंत व्यथित आणि चिंतेत पडला. त्यावेळी देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या पतीच्या संरक्षणासाठी आणि देवाच्या विजयासाठी आपल्या तपोबलापासून दैवी संरक्षण तयार केले आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतींच्या उपस्थितीत ते देवराज इंद्रांच्या उजव्या मनगटावर बांधले. या दैवी संरक्षणाच्या प्रभावाखाली इंद्रदेवाला अफाट शक्ती प्राप्त झाली आणि त्याने युद्धात असुरांचा पराभव केला आणि देवलोकावर आपले वर्चस्व पुन्हा स्थापित केले.
तेव्हापासून कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा भावाच्या दीर्घायुष्यासाठी रक्षासूत्र बांधण्याची ही वैदिक परंपरा सुरू झाली. याशिवाय श्रीमद भागवत महापुराणांमध्ये नमूद केलेल्या आणखीन एका अतिशय प्रसिद्ध आणि भावनिक प्रसंगानुसार, जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूने वामन अवतार घेऊन दैत्यराज बल्लीचा अभिमान मोडला आणि त्यांच्याकडून संपूर्ण त्रिलोक 3 पावलांमध्ये मोजले, तेव्हा भगवान विष्णूने राजा बल्लीच्या भक्ती आणि औदार्याने प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यास सांगितले. वरात राक्षस राजा बालीने भगवान विष्णूकडे त्याच्याबरोबर अधोलोकात राहण्याचे वचन मागितले. जेव्हा भगवान विष्णू पाताल लोकला गेले आणि बराच काळ वैकुंठला परतले नाही, तेव्हा माता लक्ष्मी खूप अस्वस्थ आणि दुःखी झाली. त्यानंतर जगद्गुरू महर्षी नारद यांनी माता लक्ष्मीला एक युक्ती सुचवली. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीने एका साध्या स्त्रीचे रूप धारण केले आणि राजा बलीला आपला भाऊ मानत त्याच्या मनगटावर एक सुंदर धागा बांधला. राजा बली खूप खुश झाला आणि त्याने आपल्या नवीन बहिणीला इच्छित भेटवस्तू मागण्यास सांगितले. त्यानंतर माता लक्ष्मी तिच्या खऱ्या रूपात प्रकट झाली आणि तिने भेट म्हणून राजा बलीकडे तिचा पती भगवान विष्णूला पाताळाच्या बंधनातून मुक्त करण्याचे वचन मागितले. राजा बालीने आपल्या बहिणीचा सन्मान राखून आनंदाने भगवान विष्णूची सुटका केली. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना या पौराणिक श्लोकाचा विशेष जप केला जातो. मी तुम्हाला त्याच रक्षासूत्राशी बांधतो, ज्याच्याशी सर्वात बलिदानी आणि पराक्रमी राजा बाली बांधला गेला होता. सुरक्षित रहा, खंबीर रहा. आपल्या कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नका. जर आपण इतिहासाच्या पानांवर मागे वळून पाहिले तर रक्षाबंधन केवळ धार्मिक सीमा ओलांडत नाही, तर जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या संरक्षणाचे एक मोठे प्रतीक बनले आहे. मध्ययुगीन भारतीय इतिहासातील ती सुवर्ण घटना आजही देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या अभिमानाने लक्षात ठेवली जाते. जेव्हा मेवाडची राणी करुणावतीने बहादूर शाहच्या आक्रमणापासून आपले राज्य वाचवण्यासाठी मुघल सम्राट हुमायूनला एक पवित्र संरक्षण पत्र पाठवले. हुमायून मात्र दुसऱ्या धर्माचा होता, परंतु रेशमी धाग्याची प्रतिष्ठा, शुद्धता आणि विश्वास यांचा आदर करत त्याने आपल्या मेवाडच्या संरक्षणासाठी पावले उचलली होती. त्याचप्रमाणे सिकंदर आणि राजा पुरूच्या ऐतिहासिक लढाई दरम्यान सिकंदरच्या पत्नीने राजा पुरूला आपला भाऊ बनवण्यासाठी त्याच्याकडे राखी पाठवली आणि युद्धभूमीवर सिकंदरला न मारण्याची शपथ घेतली. युद्धभूमीवर अलेक्झांडरवर हल्ला करण्याची संधी मिळाल्यानंतरही राजा पुरूने आपल्या बहिणीला दिलेले वचन आणि त्याच्या मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राच्या राजवटीचे पालन करण्यासाठी आपला हात राखून ठेवला होता. भारताच्या पवित्र भूमीवरील रक्षाबंधन हा केवळ एक घरगुती सण नाही, तर सार्वत्रिक प्रेम, सलोखा आणि सन्मानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. याचा हा ऐतिहासिक प्रसंग थेट पुरावा आहे. आता जर आपण रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मानसिक पैलूंचे विश्लेषण केले तर मनगटाच्या मज्जातंतू ज्या मानवी शरीरातील ऊर्जेच्या प्रवाहावर नियंत्रित ठेवतात त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या मनगटावर अनेक महत्त्वाचे आक्युप्रेशर बिंदू आणि शरीराच्या मुख्य मज्जातंतू आहेत, जे आपल्या मेंदू, हृदय आणि त्रिदोष, वात, पित्त, कफ यावर थेट परिणाम करतात. जेव्हा एखादी बहीण तिच्या भावाच्या उजव्या मनगटावर सुती किंवा रेशमी धागा, कलावा आणि रक्षासूत्र बांधते आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून 3 गुल्ह्या किंवा 3 गाठी ठेवते, त्यामुळे मनगटाच्या मज्जातंतूंवर थोडासा दाब पडतो, ज्यामुळे भावाच्या शरीरात रक्ताभिसरण संतुलित राहते. त्याचा मानसिक ताण कमी करतो आणि त्याच्यात सकारात्मक ऊर्जा आणि बचावात्मक वृत्ती निर्माण करतो. त्याचवेळी जेव्हा भावाला त्याच्या बहिणीच्या हातांनी बनवलेली अन्न, मिठाई आणि तिने लावलेले तिलक, चंदन, रोली आणि अक्षत मिळते, तेव्हा भावाचे हृदय प्रत्येक कठीण परिस्थितीत त्याच्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी
अथांग निष्ठा, आदर आणि आंतरिक संकल्पाने मजबूत होते. म्हणून भक्तांनी या रक्षाबंधनाच्या दिवशी या 5 नियमांचे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचे निवासस्थान शोधले पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.